राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी। प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची येत्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटी नेत्यांसोबत बैठक पार पडणार आहे। आगामी 2029 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत ही बैठक आयोजित केली गेल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, काहीसा दुरावा अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या कोर टीम मध्ये पाहायला मिळाला होता, पण आता सोमवारी बैठक नियोजित असल्याचं कळतंय। ज्ञानदा, सोमवारी प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडलेली आहे। सोमवारी ते मुंबईत दाखल झालेले आहेत। आज मंगळवार आहे। आज देखील सकाळपासून देवगिरी निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्या बैठका सुरू असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे। 2029च्या निवडणुका 3 वर्षानंतर आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आत्तापासूनच तयारीला सुरुवात देखील केलेली आहे। त्या अनुषंगानं रात्री उशिरा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची पहिली बैठक पार पडली आणि त्यानंतर आज दिवसभरामध्ये वेगवेगळे आमदार असतील, पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी असेल, यांना देखील पार्थ पवार, प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीसाठी निमंत्रित केलं जाते आणि आज सकाळपासून देवगिरी निवासस्थानी या बैठका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी प्रशांत किशोर यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, ते काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांची मिळू शकलेली नाही आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना मात्र कुठेतरी प्रशांत किशोर यांच्या आता एंट्रीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी बदलाव होईल अशा पद्धतीची एक आशा व्यक्त केलेली आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अजित पवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार म्हणून डिझाईन बॉक्स कंपनी काम करत होती। अरोरा नावाची व्यक्ती, नरेश अरोरा हे त्याचे प्रमुख होते आणि ते काम पाहत होते। मात्र मधल्या काळात पैशांवरून पार्थ पवार, नरेश अरोरा यांच्यामध्ये काही वाद झाले आणि त्यानंतर त्यांचं काम जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी आता पूर्णपणे आगामी काळातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर काम पाहणार आहेत आणि त्यांनी कामाला सुरुवात केली। याची पहिली झलक जर आपण पाहिली तर पक्षाचा जो वर्धापन दिन सोहळा झाला होता त्याचं सर्व डिझायनिंग जे आहे, किंबहुना सुनेत्रा पवार ह्या पक्षाच्या प्रमुख नेते आहेत, हे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कॅम्पेनिंग करण्यात आलं होतं, पेपरमध्ये जाहिराती असतील, वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेले फ्लेक्स असतील, यामध्ये सुनेत्रा पवारांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि ही पूर्णपणे आयडिया। त्यामुळे डिझाईन बॉक्स, नरेश अरोरा यांची कंपनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं काय म्हणू आपण, यांचे एकत्रीकरण पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतं आहे। त्यामुळे 2 बैठका, कालची एक बैठक आणि आजची एक बैठक महत्त्वाची पार पडत असल्याची माहिती आहे। धन्यवाद निलेश या सगळ्या अपडेट्सबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।